टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईतील एल्फिस्टन ब्रिज सुरू राहणार की बंद होणार हा आताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। सध्या हा पूल सुरू आहे। काल रात्री या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि स्थानिक भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं, ज्यानंतर आता 2 दिवसाची स्थगिती या पुलाच्या पाडकामासाठी देण्यात आलेली आहे। मात्र 2 दिवसानंतर नेमका हा पूल पाडण्यात येणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। इकडे दृश्य आपण या पुलाच्या आजूबाजूची पाहतोय आणि मुंबईतील एल्फिस्टन ब्रिज बंद होणार होता याबाबतचे बॅनर या पुलाजवळ लावण्यात सुद्धा आले होते। मात्र स्थानिक रहिवाशांनी रात्री जे आंदोलन केलं त्यानंतर कुठेतरी त्याला 2 दिवसाची स्थगिती मिळालेली आहे आणि त्यानुसार आज जी वाहतूक आहे ती आपल्याला सुरळीत दिसते। ब्रिज तोडा मात्र आमचं पुनर्वसन याच भागात करा अशी मुख्य मागणी या सगळ्या नागरिकांची आहे आणि याबाबत सर्व पक्षीय नेत्यांचे बॅनर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मनसेने बॅनरबाजी केलेली आहे, शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आलेले आहेत, त्यासोबतच इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी बॅनर लावून 150 वर्षापासून राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांचे पहिले पुनर्वसन करा, नाहीतर रस्त्यावर उतरून जाहीर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि प्रस्तावित शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टरमुळे या ठिकाणच्या काही बिल्डिंग तोडल्या सुद्धा जाणार आहेत आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर याच भागातून जाणार आहे, त्यामुळे एल्फिस्टन ब्रिज तोडणं हे क्रमप्राप्त आहे आणि यालाच विरोध होतोय। बरेच प्रस्ताव याबाबत आंदोलन करतायत, त्यासोबतच सरकारकडे देखील मागणी करतायत आणि वारंवार विनवण्या करून देखील सरकार या लोकांच्या विनवण्या का ऐकत नाही हा देखील आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे एल्फिस्टन ब्रिज हा 2 दिवसानंतर पाडण्यात येणार आहे की याला स्थगिती मिळणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित चिगोनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।